श्रावण सोमवारची शिवामुठीची कहाणी सर्वांनी संपूर्ण अवश्य ऐकावी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या व एक आवडती नव्हती. आवडत्या सुनाचा तो चांगला सांभाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायास गुरांचं बेट दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण महिना आला. पहिल्या सोमवारी ही रानात गेली. तेथे नागकन्या देवकन्याची भेट झाली. त्यांना विचारलं, तुम्ही कुठं जाता? महादेवाच्या मंदिरात जातो, शिवामूठ वाहतो. त्यानं काय होतं? पतीची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातात, मुलंबाळ होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळते. तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली. नागकन्या देवकन्या वसा बसू लागल्या. काय तुम्ही कोणता वसा बसता? आम्ही शिवामुठीचा वसा बसतो. त्या वशाला काय करावं? थोडे तांदूळ घ्यावेत, शिवराई, सुपारी, गंधफूल, 2 बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी. हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडात शिवा शिवा महादेवा, माझी शिवामुठ ईश्वरा देवा, सासरच्या सर्व माणसा आवडती कर, असं म्हणून तांदूळ व्हावेत. दिवसा झोपू नये, उष्टमाष्ट खाऊ नये, संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उपवास निभावला नाही तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल व्हावं आणि न बोलता जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावेत. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा नंदांनी उष्टमाष्ट पानं दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली. दुसऱ्या सोमवारी नावडतीनं घरातून सर्व सामान घेतलं. रानात जाऊन नागकन्यांबरोबर मोठ्या भक्तिभावानं पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांना, दिराभावांना, ननंदजावांना, माझ्या पतीला मी नावडती आहे तरी आवडती कर देवा, असं म्हणून तीळ वाहिले. दिवसभर उपवास केला. रात्री दूध पिऊन झोपी गेली. सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे. मार्ग काट्याकुट्यांचा कठीण आहे. साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन ती देवपूजेला निघाली. तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून लागली. नावडतीला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही, कारण तिला रोजची सवय होती. पण इतरांना काटेकुटे लागले. नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली. तिची दया आली. नावडतीला चिंता पडली. तिनं देवाचा धावा केला. अंतःकरणापासून प्रार्थना केली. नागकन्या देवकन्या या सहवर्तमान देऊळ सोन्याचं झालं. रत्नजडित खांब झाले. हंड्या डोलू लागल्या. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावे पूजा केली, मनोभावे प्रार्थना केली व मूग शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर त्याचं प्रेम वाढलं. तिला दागिने दिले. राजा कुंटीवर पागोटो ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळं माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. पागोटो घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला. तिथं एक लहान देऊळ, एक पिंड, आपण केलेली पूजा, कुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे कसं झालं? माझा गरिबीचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत बसून घरी आणलं. शिवामुठीचा वसा बसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.